नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा येथील दिव्यांग बांधव यांनी शासनाच्या 2013 आणि 2020च्या शासन निर्णयाद्वारे स्वतंत्र राशन कार्ड आणि दर महिन्याला 35 किलो धान्य वितरणाची तरतूद केली आहे। मात्र मौदा तालुक्यातील तारसा येथील अनेक दिव्यांग बांधवांना या सुविधांचा लाभ अद्याप मिळालेला नाही। या योजनेपासून वंचित राहिल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी असून त्यांनी उपविभागीय अधिकारी संजय पवार व तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना निवेदनाच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय देण्याची मागणी केली आहे। शासन निर्णय अस्तित्वात असूनही स्थानिक स्तरावर त्यांची स्वतंत्र रेशन कार्ड तयार करण्यात आलेले नाहीत। परिणामी दिव्यांगांच्या अन्नसुरक्षासाठी सुरू असलेल्या 35 किलो धान्य योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही। स्वतंत्र रेशन कार्ड मिळाल्यास इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल। संबंधित विभागाने पात्र लाभार्थ्यांना तत्काळ शहानिशा करून या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंचे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। जनार्दन येळणे, तारसा ग्रामपंचायत सदस्य तारसा। आमच्या दिव्यांग बांधवांच्या ह्या मागण्या आहेत की आम्ही वारंवार तहसीलच्या फेऱ्या मारत आहोत, पण आम्हाला वारंवार पुरवठा बोलावा होऊन तहसीलदारांकडून असंच सांगण्यात येते की आता आता म्हणजे कोठा नाही बा किंवा कोठाही किंवा सांगणार, पण अजूनपर्यंत आम्ही कित्येकदा म्हणजे कमीत कमी 10 वर्षातून कमीत कमी 20 ते 25 वेळा जास्तच झालं आमचं की आम्ही स्वतंत्र राशन कार्ड आम्हाला बनवत यावा। अंत्योदय राशन कार्ड प्रत्येक दिव्यांगांना 35 किलो राशन मिळालं पाहिजे। 2013च्या GR-नुसार अजूनपर्यंत आमच्या तारसा या गावामध्ये एकही दिव्यांग बांधवांना अंत्योदय राशन कार्ड बनलेलं, स्वतंत्र राशन कार्ड बनलेलं नाही आहे। आम्हाला ते प्रत्येक अपंगाच्या आमच्या तालुक्यात असो किंवा पूर्ण नागपूर जिल्ह्यात जितकेही दिव्यांग बांधव आहेत तेवढ्याही ठिकाणी दिव्यांगांचे स्वतंत्र राशन कार्ड आणि अंत्योदय राशन कार्ड बनायला पाहिजे। आमच्या सर्व दिव्यांग अपंग सेवाभावी संघटना तारसा यांच्या वतीने आता आम्ही तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, SDO साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। तरी पण आमच्या या निवेदनाकडे लक्ष देऊन तहसीलदार साहेबांनी सुद्धा आमच्या या दिव्यांग बांधवांचे अंत्योदय राशन कार्ड तयार करून द्यायला पाहिजे आणि आम्हाला एक मदतीचा हात म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे। नमस्कार, मी गुणवंत बोलतो आहे। तारसा ग्रामपंचायततर्फे आम्ही सर्व दिव्यांग इथे मौदा तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। आमचा मागणी आहे की दिव्यांगांना 2013च्या कायद्यानुसार आणि GR-नुसार प्रत्येक दिव्यांगांना एक स्वतंत्र त्यांचा राशन त्यांना मिळालंच पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही वारंवार इथं उन्हामध्ये एकाची 2 करून पायाचे पाणी करून रस्त्याचं पाणी साठून आम्ही काय करतो ह्या आमचे प्रश्न अजूनही तालुका अधिकारी किंवा तहसील दंडाधिकारी महसूल अधिकारी कोणीही समजून घेत नाही आहे। तर मी शासनाला विनंती करतो आहे की तुम्ही का बरं आश्वासन देत आहे? GR तुमच्याकडून सक्सेस होत नाही आहे तर तुम्ही खोटे आश्वासन का देत आहे? आज आम्ही स्वतः तहसील सरांना भेटलो आम्ही, त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमचा कोटा येईल आम्ही सांगू। मी म्हटलं कधी कोटा येईल? जेव्हा येईल तेव्हा आम्ही कळवू, नाही तर तुम्ही व्हिजिट करत राहा। म्हणजे आम्ही का इथे 10 वेळा व्हिजिट करावा? याचं तुम्ही निवेदन दिले? हां, निवेदन दिलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की असं मी पण बोललो सर निवेदन तर देतो आहे, पण आम्हाला ही प्रतिक्रिया कधी मिळेल, आमचे प्रश्न कधी सुटेल? तर ते म्हणत होते की आम्ही कळवू, नाही कळवलं तर तुम्ही या व्हिजिट करा इथे 10 वेळा। हां, मग काय करावं आम्ही? इथे म्हणत आम्ही आपण पण मीडियाद्वारे आमचे ह्या न्यूज प्रत्येकपर्यंत पोहोचवणार आहात तुम्ही। आम्ही नाही समजू शकत हे कोण समजणार? आता शासनाला काय मागणी? एकच मागणी आहे की GR-नुसार प्रत्येकाला स्वतंत्र राशन अंत्योदय कार्ड मिळालंच पाहिजे आणि ताबडतोब मिळालंच पाहिजे। अदरवाईज नाही मिळाला तर आम्ही उपोषणावर बसू शकतो, एवढी कार्यक्षमता आमच्यामध्ये असणार आणि इथेच बसू। कारण आम्ही सर पहिले ग्रामपंचायतला निवेदन दिलं आणि पंचायत समिती इकडे नंतर इकडे आम्ही पाऊल घेतलं आहे। पण ते म्हणत आहे की तुमच्या गावामध्ये दिव्यांगांची लोकसंख्या जास्ती असल्यामुळे आम्ही तुम्हाला कोटा मिळवून देणं मुश्किल आहे। सरपंच काय म्हणाले? सरपंच काय म्हणणार? ते तर म्हणत आहे की आश्वासन देतात आणि जे काही आहे ते तालुका अधिकाऱ्यावरच आहे, म्हणजे सगळेजण इकडेच पाठवतात। आता इकडून काय मुख्यमंत्र्यापर्यंत जावं लागणार माहिती नाही।
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.